नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक संजय सारडा आपल्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आज JEE ने एक नोटिफिकेशन काढलेलं आहे. त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांनी आज आपली जी JEE ची परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेची प्रोव्हिजनल आन्सर की आणि रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस शीट पब्लिश केली आहे. ती आपल्या लॉग इन मध्ये आहे. आपल्याला जर असं वाटतं की JEE ने म्हटलेलं एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं आहे, NTA उत्तर, तर आपल्याला त्याला चॅलेंज करता येऊ शकते. चॅलेंज करण्यासाठी आपल्याला प्रति प्रश्न 200 रुपयाची फीस भरायची आणि आपल्याला 6 तारखेला रात्री 11:50 पेमेंट देऊन चॅलेंज करता येऊ शकेल. चॅलेंज करत असताना जर आपल्याला असं वाटतं की आपल्या उत्तराच्या समर्थनार्थ आपल्याला काही PDF डॉक्युमेंट अपलोड करायचं तर ते अपलोड करते. आता नक्की एक्झॅक्टली कसं करायचं या बाबतीत मी आपल्याला सांगायचा प्रयत्न करेन. एक तर आपण JEE होम पेजवर आलो. या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की आन्सर की चॅलेंज आणि आपण क्लिक करूया. मग ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेटनी लॉग इन करा म्हणून आपण इथे लॉग इन करूया. आपल्याला ऍप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे. आपण पासवर्ड टाकलेला आहे. ऍप्लिकेशन नंबर टाकायचा आहे. आपण ऍप्लिकेशन वर टाकलाय. आपल्याला पुढची प्रोसेस करायची. आपलं सगळं माहिती आपण लॉग इन केलेलं आहे. आता आपण लॉग इन केले. लॉग इन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसते की व्ह्यू क्वेश्चन पेपर. आपण इथे बीटेकला क्लिक करा. आपल्याला या ठिकाणी आता वेगळ्या साईटवर घेऊन जाईल. तो इथे आपल्याला आता आपले वेगवेगळे प्रश्न दिसत आहेत. आता हा पहिला प्रश्न आहे. या प्रश्नाचा क्वेश्चन ID हा आपण आपल्याकडे रेकॉर्ड करून ठेवा. बेटर वी विल राईट इट डाऊन. आणि ह्या प्रश्न उत्तर दिल्यामुळे आपल्याला चॅलेंज करण्यात काही फारसा पॉईंट नाही. त्याच्यानंतर हा प्रश्न आहे. या प्रश्नाचा हा क्वेश्चन ID आहे. याला तुम्ही आन्सर दिलेला आहे आणि याचं 1 नंबरचा आन्सर म्हटलेलं आहे. क्वेश्चन ID 1 नंबरचा आन्सर दोन्ही तुम्ही लिहून ठेवा. तुम्हाला असं वाटतं की हा प्रश्न तुम्हाला चॅलेंज करायचा आहे आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे याचा आन्सर C येत असेल तर ID 3चा आन्सर ऑप्शन ID 3चा ID हा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला या ठिकाणी व्ह्यू अँड चॅलेंज कीवर यायचे. या ठिकाणी त्याचा क्वेश्चन सांगितलेला आहे, करेक्ट आन्सर दिलेला आहे आणि कुठला ID तुम्हाला चॅलेंज करून द्यायचे ते तुम्ही या ठिकाणी टिक करा. तुम्ही आयदर दिस और नन ऑफ दिस दोन्ही पण टिक करू शकता. या ठिकाणी न्यूमेरिकल प्रश्न दिले आहेत. याचं उत्तर हे आहे असं सांगितलेलं आहे. तुमचं असं म्हणणं की त्याचं उत्तर वेगळं काही आहे, तुम्ही ते लिहू शकता. याचं उत्तर 2 दिलं आहे. तुम्हाला 8 मानायचं तुम्ही देऊ शकता. हा क्वेश्चन चॅलेंज होता. याचा 150 आहे. तुम्हाला 67 मानायचं आहे. आणि मग तुमच्या क्लेमसाठी असणारे सगळे सपोर्ट डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता आणि सबमिट करा. आता आपण 1 2 3 4 and 5 questions you are challenged. So 5 into 200 1000 रुपये आपल्याला पेमेंट करावं लागेल. ते पेमेंट केले की आपलं ऑब्जेक्शन त्यांनी रेकॉर्ड केले असं होऊन जाईल आणि मग आपल्याला त्याच्यावर आधारित जे काही पुढची प्रक्रिया होईल ते होईल. आपल्याला जर काही शंका असतील तर आपण मला संपर्क करू शकता. मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो.